रोशन सत्ता मला वाटतं हा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना आहे. आपण बघतो पोसरी आणि आजिवली मग सांगितलं आपण 12 चेंडूमध्ये 38 धावांची गरज असताना तो सुदर्शन चक्र आहे. सुदर्शन गायकर चालला जबरदस्त फलंदाजी केली आणि याच सामन्यामध्ये पोसरी संघाला तेच करावं लागेल. सुदर्शन चक्र जर चाललं तर कदाचित पोसरी संघालाही भारी पडू शकतो. या ठिकाणी आपण बघतो बरेचसे मान्यवर इथे बसले. उत्तम शेठ भोईर अजूनपर्यंत हा सामना बघतात. त्यानंतर आता चालले आपले हरिभक्त परायण संभाजी महाराज पाटील त्यांच्या समोर दुसरे महाराज निश्चयाचे बळ तुका म्हणे याची बळ. खरंतर वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आपला परिसर आहे आणि त्यांच्या समाज प्रबोधनामुळे बरेचसे तिकीमाय नेहमीच सांगतात कितपत अंधारात पडलेल्या बऱ्याचशा समाजाला त्यांनी चांगल्या मार्गावर आणले. त्यांना धन्यवाद देऊया. त्यांचं आपण स्वागत करूया. बरेचसे पाहुणे आहेत अजून ज्ञानेश्वर पाटील आहेत आमचे पोसरीचे रतन पाटील असतील सगळे या परिसरातील मान्यवर आहेत. कसरकांचे आमचे जे के पाटील आहेत बरेचसे मान्यवर आहेत तिथे. तर सगळ्यांचं आपण स्वागत करूया आणि सामन्याकडे घेऊन जातो. जिथे पोसरी संघाला नाणेफेक जिंकली फलंदाजीसाठी आमंत्रित करता आजिवली संघाला तर तो समालोचन करण्यासाठी रोशन सकपाळ मनोज ठाकरे गेंदबाजी के लिए गेंदबाजी करेंगे और कार्मिक बल्लेबाजों में से विस्फोटक बल्लेबाज जिसको की मिसाल कहा जाता है अजूली टीम का सुदर्शन गायकर स्ट्राइक में खेलेंगे. नॉन स्ट्राइक में है बल्लेबाज शैलेश सारणेकर. 4 ओवरों का ये मुकाबला आज की रात का अंतिम दौर पर अंतिम पड़ाव पर आया हुआ ये मुकाबले की बिल्कुल बच्चे हुए मुकाबले. उतारिया इस गेंद को हवा में और तीसरा तारे के ऊपर से इस गेंद को खिलाया. कितने रन मिलते हैं देखना होगा. और शायद पहली गेंद पर अपने इरादे स्पष्ट कर दिए थे. हवा में जब गेंद थी ज्यादा हाइट थी गेंद को लग रहा था शायद कैच लपकने में कामयाब हो गए. लेकिन अच्छी बल्लेबाजी सुदर्शन द्वारा यहाँ पे 4 रन से श्री गणेशा किया है टीम के स्कोर का 4 रन बगैर विकेट के नुकसान पर. रोशन सकपाळ आपण बघतो पाण्यासारखं पुण्य नाही. कैलासवासी सज्जन गाडे यांच्या स्मरणार्थ श्री नंदकुमार गाडे यांच्याकडून सगळे जे बिसलेरी पाण्याची व्यवस्था आपल्याला पाणी जे आपण पितोय त्यांच्याकडून करण्यात आले. त्यांना आपण आयोजकांच्या वतीने धन्यवाद देऊया. जी हाँ यहाँ से फिर एक बार ले चलूंगा. महेश ठाकरे गेंदबाजी करेंगे दूर वाली छोर से. फिर एक बार उतार दिया लेकिन इस बार खिलाड़ी गेंद के नीचे एक बहुत बड़ी मछली जाल में फंसी है. इस वक्त न्यू गोल्डन कोस्ट टीम के हाथ में एक बहुत बड़ा विकेट लगा है जिसको कहा जाता है कि क्रिकेट का रनशिप कही जाती है. वो अजूली टीम की इस वक्त मैदान से बाहर. सुदर्शन एक जबरदस्त फलंदाज होता आणि खरं तर निम्मी लढाई जिंकल्यासारखा आनंदोत्सव साजरा होतो मैदानामध्ये. परंतु आता संधी आहे आजिवलीच्या बाकीच्या फलंदाजांना ते फक्त एकटाच सुदर्शन नाही तर बाकीचे फलंदाज चांगली फलंदाजी करून धावा उभ्या करू शकतात. हे आता दाखवण्याची संधी आहे बाकीच्या फलंदाजांना. जी हाँ सही फरमाया. लेकिन इस वक्त प्रकाश पाटिल के चेहरे पर थोड़ा सा नूर आया है. लेकिन जी हाँ दामाद है न्यू गोल्डन कोसरी के और चेहरे पर थोड़ा सा नूर है उनके. हम देखना चाहेंगे क्योंकि सुदर्शन नामक एक बहुत बड़ी विकेट जा चुकी है आजिवली टीम की. जैसे आप बात कर रहे थे सामने क्योंकि लाख की अकेले के ऊपर डिपेंड रहती है. सुदर्शन जैसे आउट हुआ क्योंकि हमारी साहब तो एक बल्लेबाज के ऊपर निर्भर नहीं रह सकती टीम. जैसे कि हम देख रहे हैं कि सतीश खेल रहे हैं इस वक्त स्ट्राइक में. बनेगा नोट किनारा जरूर लगा था. 1 रन बनी है. बहुत सारे ऐसे लोग कहते हैं सत्य चौधरी साहब की सुदर्शन आउट होने के बाद मुकाबला लगभग सामने वाली टीम जीत जाती है. लेकिन इस वक्त साबित करना है जैसे आपने कहा था. नक्कीच या फलंदाज शैलेश कारडेकर असेल सतीश गायकर आता जे पटेल खेळतात किमान 40-45 धावा तरी करावी लागतील पोसरी संघाच्या समोर. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं त्यांनी जबरदस्त फलंदाजी करताना जावळे संघाला पराभूत केलं. सही फरमाया. ये देखिएगा स्विंग गेंदबाजी चौधरी साहब के पखाने के बाद गेंद और स्विंग हो रही है. बल्ले का बल्ला अंदर से घूम रहा है और गेंद ऊपर से 122 ऊपर. रोशन आपण बघितलं तर जो मनीष ठाकरे त्याचे हौसले बुलंद आहेत. एका चेंडूवर षटकार मारून त्याने पोसरी संघाला या मैदानात ठेवलंय आणि आता पोसरी संघ एवढ्याला घरी असतात आणि तो आता जबरदस्त गोलंदाजी करतो.
नक्कीच आपण बघतोय चौधरी साहेब अतिशय सुरेख गोलंदाजी मनीष ठाकरे हाही चेंडू बघा त्याच पद्धतीचा चेंडू फलंदाजाचा फुटवर्कचा जो वापर होता तो कमी होता त्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ब्लाइंड शॉट बोललं जातं फुटवर्कचा वापर नाही शॉट सिलेक्शन बरोबर नव्हता आणि टायमिंग जुळला नव्हता आणि हाही निर्धार चेंडू निघाला म्हणजे एक षटकाच्या समाप्तीनंतर आमचे कांचन तालुके आम्हाला सांगतायत की 5 धावा होतात 1 गड्याच्या मोबदल्यात 5 धावा होतात 1 गड्याच्या मोबदल्यात 1 षटकाच्या नंतर यहाँ से ये चलेंगे फिर एक बार मैदान की तरफ तमाम दर्शक जो यूट्यूब पर लाइव टेलीकास्ट देख रहे हैं उनका भी स्वागत करना चाहूंगा बिल्कुल मैदाबाद रहे जिनका आज जन्मदिन है उनको भी शुभकामनाएं देना चाहूंगा और हमारे दूसरे हमारे जन्मदिन बर्थडे बॉयज जिनको कहा जाता है हमारे दत्ता गायकर उनको भी शुभकामनाएं देना चाहूंगा इस दौरान गेंदबाज तैयार है नए गेंदबाज के रूप में मंगेश पाटिल देखिएगा पूरी शक्ति नजर इसे देखा था और अब पार की उंगलियों पर होती ये विकेट का पतन यहां से दूसरे विकेट का पतन होता हुआ अजूली टीम के पूरी शुभकामना में अगर बात की जाए संतोष चौधरी साहब तो 11वां लेगीपर भी विकेट के रूप में वो 11वां खिलाड़ी पाया गया है तो क्या कहना चाहेंगे बरेचसे आपण बघतो गुणलेखक कांचन पालकर असतील दुसरे आमचे प्रवीण पाटील सगळे गुणलेखक आपण इथे बघतोय अपडेट्स देतात व्हॉट्सअपवरून आमचे कडव अरुण कडव साहेब पोहोचायचे त्यानंतर बघतोय आपण आनंद तारेकर असतील तिकडे आमचे वास्कर असतील जे लाईव्ह चालू आहे युट्यूबवरना सगळीकडे आपण बघतो आता महाडला जे चतुर्थीला गेले होते तिथून मला फोन आला की आम्ही बघितलं मनीष ठाकरेने षटकार मला पोसरी संघ जिंकला युट्यूबवर आम्ही बघितलं आपला आवाजही ते ऐकतात गणपतीच्या म्हणजे मंदिरात दर्शनाच्या लाईन मध्ये त्यांनी तिथे बघत होते आणि त्यामुळे या टुर्नामेंट आपण बघतो आलेले अनंत पाटील साहेब जे आहेत त्यांची जी मेहनत आहे त्यांचं या करडी नजर आहे कोणाला काय कमी पडतंय कुठे काय आहे आणि ही यशस्वी होताना त्याचं टुर्नामेंट बहुत महीनों से तैयारी चल रही थी अनिल पाटिल दादा जो हमारे साथ बैठे हैं और बहुत बड़ी मेहनत की पूरी टीम ने ना किसी एक का नाम लेना चाहूंगा लेकिन पूरी टीम ने बहुत मेहनत की इस टूर्नामेंट के लिए इस बार कार्पेट शॉट के सहारे स्टेन को खेल दिया वाइट लगाना एक डीप एक्स्ट्रा कवर के बीच में जब तक थ्रो करे 2 रन इत्मीनान से बनाए दोनों बल्लेबाजों ने और बढ़ता हुआ टोटल आ चुका है स्कोर बोर्ड पर 7 रन 7 रन बन चुके हैं सेकेंड ओवर प्रोग्रेस में है मंगेश पाटिल गेंदबाजी करेंगे दूरवारी छोर से वापस लगातार गेंद जा रही है शॉट के क्षेत्र में तो खिलाड़ी जब तक थ्रो करे 1 रन बनाने का पर्याप्त समय था दोनों बल्लेबाजों के पास बढ़ता हुआ टोटल 8 रन 2 विकेट के नुकसान पर हवा में गेंद की अपील हुई थी लेकिन इस बार इस अपील को बिल्कुल खारिज कर दिया अंपायर द्वारा शक्ति नजर से देखा था विकेट कीपर ने लेकिन लेग बाइज के रूप में 1 रन मिलेगी और बढ़ता हुआ टोटल आ चुका है 9 रन बन चुके स्कोर बोर्ड पर 24वीं लेग बाइज के रूप में 1 रन मिली थी अच्छा अपडेट देते हैं हमारे कंचन बालकर साहब यहाँ पे बैठे हैं ये देखिएगा आड़े पट्टे से खेलना चाहते थे लेकिन इस बार फिर एक बार एलईडी में जुगनू की तरह चमचमाया अंपायर की तरफ स्पिनर अंपायर की तरफ देखा था विकेट कीपर ने लेकिन फिर एक बार अंपायर अपने निर्णय पर अटल टोटल 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल रन संख्या बन चुकी है स्कोर बोर्ड पर 9 रन तो बात की जाए संतोष चौधरी सर कि एक ऐसी टीम थी अजूली टीम जिन्होंने पिछले मुकाबले में दिखाया था बल्लेबाजी किस तरह से की जाती है बल्लेबाजी किस तरह से ताकतवर की जाती है लेकिन सुदर्शन आउट होने के बाद बिल्कुल बारी ताश की पत्तों की तरह बिखर चुकी है लगेच देवगडून भोसले आणि अजूली यांच्यामध्ये सामना सुरू आहे असं वाटत होतं शिशुपालाचे 100
अपराध झाल्यानंतर सुदर्शन चक्र सोडलं होतं श्रीकृष्णानं आणि सुदर्शन काहीतरी चालेल असं वाटलेलं एक चौकार मारला, त्यानं सुरुवात चांगली केली होती, परंतु त्यानंतर तो बाद झाला आणि आजीवली संघ कुठेतरी बॅकफुटवर गेलाय. 9 धावा फक्त 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागतात. 4.5 धावांच्या सरासरीने धावते. या मैदानावर आपण आज 86 धावा बघितल्या, रात्री 53 धावा बघितल्या. 5 षटकं होती, परंतु 4 षटकांमध्ये किमान 40 धावा कराव्या लागतील त्या आजीवली संघाला आणि त्यानंतर गोलंदाजी करताना कुठेतरी गोलंदाजाला काहीतरी चमक दाखवते. बघूया तिसरं षटक घेऊन येतोय तो पोसरी संघाचा समोरच्या बाजूला मयूर पाटील. मयूर पाटील गोलंदाजी करताना समोर फलंदाज आहे तो शैलेश सार्डेकर. 2 बाद सुदर्शन गायकवाड आणि सतीश पाटील बाद झाले. समोर आहे तो शैलेश सार्डेकर. पुरण मारण्याचा प्रयत्न, 4 षटकांचा सामना. बघूया जोरदार धाव घेण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मयूरच्या हातातून खाली पडतोय आणि पंचांचा मात्र 22चा इशारा येतो. अवांतर धावा होत्या त्या 2 आणि संघाची धाव संख्या होती ती आजीवली संघाची. तिसऱ्या षटकामध्ये 2 बाद 10. हा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना. या अगोदर पेठ संघ जिंकलाय, म्हणजे या सामन्यामध्ये जो जिंकणार तो पेठ संघाबरोबर खेळणार. पहिल्या दिवशी आपण बघितलं रोशन बामण डोंगरी जिंकले. दुसऱ्या दिवशी आपण बघितलं काल पाले खुर्द हा संघ जिंकलेला आहे. अभिषेकनं सांगितलं उद्या भरपूर चांगल्या टीम आहेत. मुरबी असेल, पारगाव असेल, त्याच्यानंतर सावळा असेल, चांगल्या टीम उद्याच्या रात्रीमध्ये बघायला मिळतील आणि जास्त प्रेक्षक, यापेक्षा जास्त प्रेक्षक शेवटचा दिवस आहे या मैदानावर येतील. 2 धावा मारतात आहे, 2 धावा मिळतात. तो फलंदाज शैलेश अभिजित पोस्टर वैद्यक आपल्या 5 वर आणि 11 धावा होत आहेत, 12 धावा होत आहेत त्या धाव फलकावर आणि इथे मात्र विकेटच्या पाठीमागे झेल देऊन तबूत करतो फलंदाज अभिजित. तो चौधरी साहब यहाँ से ऐसे लग रहा है कि सुदर्शन आउट होने के बाद कोई भी बल्लेबाज मैदान पर ज्यादा वक्त रुका नहीं, साझेदारी नहीं बना पा रहे, तो इसका मतलब क्या साफ ये होता है कि सुदर्शन के ऊपर पूरी टीम निर्भर है. तो अब भी वक्त है, साबित करना होगा अपने आप को आजीवली टीम के बल्लेबाजों को. और ऐसे मौके पर, क्योंकि ये बहुत बड़ी टूर्नामेंट है, बहुत बड़ी श्रृंखला है और ऐसे मौके बहुत कम मिलते हैं चौधरी साहब अपने आप को साबित करने के. नक्कीच आपण बघतो बरेच वेळा रोशन संघ के 2-3 षटकांचे सामने असतात. अशा 2-3 खेळाडूच असे असतात मुख्य खेळाडू की ज्यांना गोलंदाजी पण तेच करतात, फलंदाजी पण तेच करतात आणि बाकीचे फक्त क्षेत्ररक्षणाचं काम करतात. अशा वेळेस आता संधी आहे त्या आजीवलीच्या या खेळाडू फलंदाजांना आणि हाच प्रयत्न आता बघतो आपण. नवीन आलेला फलंदाज मनोजने प्रयत्न केला होता, गली आणि पॉईंटच्या मधून हा चेंडू त्याला काढायचा होता, परंतु क्षेत्ररक्षक विश्वनाथ पाटील ज्यांना आपल्या या रासायनिक परिसरामध्ये खालापूर तालुक्यामध्ये क्लोज किपिंग चालू केली, बाबू जाधव जो पनवेलचा पहिला, त्यानंतर नयन पांचाळ, त्यानंतर विश्वनाथ भैर होता. आता तो थोडासा मागे आहे, त्याने आता सिनियर म्हणजे ज्युनियरला संधी दिली. आपण बघतो पुढे आणि तो स्वतः मागे आहे, त्याने तो चेंडू अडवला. 13 धावा होत आहेत, 3 बाद 13 अशी अवस्था आहे त्या आजीवली संघाची. दरम्यान पुढे जाऊन मारण्याच्या नादामध्ये पंचांकडे बघतो तिकडे वाईट बन, इकडे एक्स्ट्रा वाकवला, विकेट गेले, परंतु तिकडे एक धाव जर मिळाली संघाला तर फायद्याची ठरली, परंतु फलंदाज बाद होतोय शैलेश सार्डेकर एसट्यांच्या मागे. एसटीचे 5 चेंडूंमध्ये फक्त एकही धाव काढता आली नाही. शैलेश सार्डेकरला 13 धावांवर आता 13 हा अशुभ आकडा मानला जातो क्रिकेटमध्ये, कोणतेही म्हणजे अशुभ मानला जातो. तर या 13च्या पुढे आता जातोय का, किमान 30-35 तरी धावा यायला पाहिजे तर या मॅच मध्ये मजा येईल. जी हाँ, सामने अगर देखा जाए चौधरी सर तो बहुत ही मजबूत टीम है न्यू गोल्डन पोसरी, जिन्होंने पिछले मुकाबले में दिखा दिया था बल्लेबाजी की ताकत. तो ऐसे में अगर इस मुकाबले में इतनी बड़ी प्रतियोगिता में जीत हासिल करना चाहती है बल्लेबाजी करने वाली आजीवली टीम, तो एक कंफर्टेबल टारगेट जिसको कहा जाता है, जैसे कि चौधरी सर ने हमें बताया कि 35 से 40 रन 4 ओवरों में आने जरूरी होंगे. बघा मयूर पाटील समोरच्या बाजूला गोलंदाजी करतोय. पोसरी संघ थोडासा हवी झालाय या मॅच मध्ये. नाणेफेक जिंकून त्यांनी जो निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा आणि त्या निर्णयावर खडे उतरले तो मनीष कात्रे, त्यानं 5 धावा दिल्या, मंगेश पाटीलला 4 दिल्या, मयूर पाटीलला आतापर्यंत दिल्या त्या 4 धावा. हा चेंडू होता त्यावेळेस तेव्हा टाकलेला चेंडू होता, चेंडू जातो तो मिड विकेटला, एक धाव घेतली, दुसऱ्या धावसाठी धावतो तो नवीन आलेला फलंदाज नरेंद्र मनोज 2 धावा काढतो. 15 धावा धाव फलकावर लागतात मालदोटे. तिसरं षटक मयूर पाटीलचं. नवीन आलेला फलंदाज माफकरा देवेंद्र याचं नाव आहे, त्याने 2 धावा घेतल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या होते ती 3 बाद 4 बाद 15, म्हणजे या षटकामध्ये आल्या त्या मयूर पाटीलच्या 6 धावा.
15 धावा आतापर्यंत धावपंकावर लागतात. या शेवटचे एक षटक बाकी आहे. 4 षटकांचा सामना अशा वेळी 15 ते 20 धावा येणं गरजेचं आहे त्या आजिवली संघासाठी. आता बघा रोशन मी इकडनं आवाज ऐकला की अरे सुदर्शन आऊट झाला का. म्हणजे आजिवली संघाचं जो सुदर्शन आहे त्याच्यावर बऱ्याचशा आशा होत्या आणि सुदर्शन बाद झाल्यामुळे आता परिस्थिती पण आपण बघतोय खराब आहे त्या आजिवली संघाची. जी हाँ, लेकिन चौधरी साहब एक बात कहना चाहूंगा, मयूर पाटिल जो खिलाड़ी हैं न्यू गोल्डन पोस्टरी में, उनकी हरकतें देखिएगा मैदान में, हरकत देखिएगा, कदमों की मूवमेंट रहती है, हाथ की मूवमेंट, यानी कभी एक जगह पर शार्प नहीं खड़े रह सकते. आणि त्याचं म्हणजे चप्पलचा चालू असते, कधी टोपीला हात लावतो, कधी बुटाना हात लावतो. बऱ्याच वेळा मयूर पटेल आपण म्हणतो कधी इकडे तिकडे सगळं चौथ्यात त्याची नजर असते. अष्टपैलू खेळाडू खरं तर आपण बघितला रायगड लास्टमध्ये पण चांगला खेळताना मयूर पटेलला बऱ्याच वेळा आपण बघितलंय. 4थं षटक टाकतो तो विशाल भोई. 15 धावा फक्त धावपलकावर त्या आजिवली संघाच्या. आजिवली संघाला ओळखायला पाहिजे 1-2 षटकार 1-2 चौकार या षटकामध्ये यायला पाहिजे. बरोबर हा चेंडू बॅटच्या वरच्या पट्ट्यात लागतोय. एकच धाव मिळते ती फलंदाज मनोजला. मनोज पोहोचतो 1 ओव्हर आणि 16 धावा होत आहेत. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर त्या आजिवली संघाच्या. प्रेक्षक वाट पाहतात एक चांगला सामना. तसा सामना आपण बघितला जावळे आणि पोसरी यांच्यामधला. शेवटच्या मॅचवर टॉसवर जिंकले तर पोसरी संघ मनीष साठरेने एक षटकार मारला. फलंदाज जो गोलंदाज चांगला गोलंदाज होता कडू, जबरदस्त फलंदाजी करणारा. एक मोबाईल मिळालेला आहे सॅमसंगचा आणि त्यांनी आणून दिलं ते त्यांचं नाव पण सांगत नाही. याला म्हणतात जसं आपण बघतो साईबाबाच्या मंदिरामध्ये काही लोक लाखो रुपयाची तिकिटी देतात परंतु नाव सांगत नाही. रोशन असं म्हणतात की उजव्या हाताने तुम्ही दिलं तर डाव्या हाताला माहित नाही व्हायला पाहिजे. ज्याचा मोबाईल असेल सॅमसंगचा मोबाईल आहे, मोबाईलला कॉल करा तुमच्या नंबरवर आणि हा मोबाईल घेऊन जा. ओळख दाखवून सॅमसंगचा मोबाईल आहे. गोलंदाज विशाल भोईर मात्र इकडे प्रेक्षक पाठीराखे आजिवली संघाचे. धावांच्या धावा कशा मिळतील मोबाईलकडे त्यांचं लक्ष नाहीये, धावांकडे लक्ष आहे. परंतु फलंदाज बाद होतोय. डावखोरा फलंदाज देवेंद्र पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अवांतर 3 धावा होतोय. संघाची धावसंख्या 5 बाद 17. देवेंद्र धावच्या 2 स्तंभामध्ये वेस्टर्नच्या मागे खरं वाईट बॉल होता परंतु धावांची आता गरज आहे आणि पुढे मारण्याच्या नादामध्ये रोशन आपण बघतो की समालोचक पण जे असतात ते मॅच टाईट व्हायला पाहिजे, स्कोर यायला पाहिजे, चौकार षटकार यायला पाहिजे, तेव्हा शब्द फुटतात. नाही तर मग आपण पण लॉक होतो. जर धावा देत नसेल, चेंडू निर्धाव जात असतील आणि हा महत्वाचा सामना आहे. दुसऱ्या फेरीचा सामना आहे, पहिल्या फेरीचं नाही. 38 धावांची गरज होती 12 चेंडूमध्ये, ती पूर्ण केली होती आजिवली संघाने. 37 ते 38. आम्ही जेवायला गेलो होतो परंतु आम्हाला सांगितलं की आजिवली संघाच्या सुदर्शनने जबरदस्त फलंदाजी करत तो सामना जिंकला आणि आता फक्त 17 धावा धावबलकावर येते आजिवली संघाच्या 4थ्या षटकामध्ये. बरोबर आपण बघितलं चौधरी साहेब तर 17 धावा म्हणजे या शेवटच्या निर्णायक सामन्यामध्ये खूप कमी धावसंख्या म्हणता येईल. आणि बघूया अजूनही काही वेळ गेलं नाही. जर या शेवटच्या स्लॉगवर अजूनही अटॅक झाला तर धावसंख्या मोठी उभारू शकतात. संदीपना सुंदर फटका मारला, मिडविकेटच्या दिशेनं मारलाय. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दिसत नाही आणि 18 धावांवर जाऊन पोहोचतोय 5 बाद 18. आता आजिवली संघाच्या शेवटच्या षटकात 4 षटकाचा सामना हे ओळखलंय. आजिवली संघाला मारण्याचा प्रयत्न करतात परंतु गोलंदाजीची धार तेज येते पोचली संघाची. मोबाईलचे मालक आलेले फोन त्यांनी केलाय. बघूया ओळख करा, ओळख दाखवून हा मोबाईल घेऊन जा. दरम्यान हा चेंडू टप्पा पडल्यानंतर खरं बघा मोबाईल हल्ली बायको नसले चालेल बरोबर पण मोबाईल लागतो. तुमचा मोबाईल कसा काय हरवला? मोबाईल सांभाळ ठेवा. जबरदस्त चेंडू टाकला होता डाव्या एसटी. आता वाटलं परंतु अंतिम क्षणात बॅटची कड लावली चेंडूला आणि 2 धावा मात्र मिळतात त्या आजिवली संघाला. 2 धावांनी पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा. विचारतात पंच सावध डिसिजन दिलंय रोशन. अगोदर त्यांनी त्यांना असं वाटलं की बॉल लागलाय अंगाला परंतु त्यांनी प्लेअरला विचारला नाही, पंचांनाही विचारलं असेल प्लेअरला. अशा वेळेस त्यांनी व्हाईट बॉल दिलाय. 3 धावा मात्र मिळतात त्या आजिवली संघाला आणि धावसंख्या होते ती आजिवली संघाची 5 बाद 21.
तुमच्या बाहेर चेंडू टाकतोय, आतमध्ये वळवतोय, एन्सिंग पद्धतीची गोलंदाजी करतोय विशाल भोईर. 21 धावा फुलवर फक्त लागतात त्या आजिवली संघाचे पाठीराखे विचारात पडले. मग आता सामना आपण बघितला भंगारपाडा आणि पेठ, त्याच्यामध्ये पण मात्र 23 धावा झाल्या होत्या रोशन, आणि पेठ संघाने तो सामना जिंकला होता. चौधरी साहेब, आपण एक दिवस होते मास्टर गोलंदाजांचे, परंतु आता ते दिवस राहिले नाही. आता जसं ते डेव्हलप होत चाललाय तसं स्विंग विंडबाजाला जास्त महत्व दिलं जातं. आपण बघतोय आजकाल लेदर क्रिकेट आपण तयार होताना बघितलंय, परंतु टेनिस क्रिकेटला एवढी ग्रीप नसते, सुद्धा हाताची ताकद दाखवून हे गोलंदाज तयार करत असतात. नक्की खेळपट्टी बनवणारे जे असतात त्यांचं पण कौशल्य म्हणायला लागतं. जर खेळपट्टी चांगली बनल तर गोलंदाजांना कधी कधी साथ दिली तर मग कस लागतो फलंदाजांचा. आपण बघतो की मोपाड्याच्या मैदानावर मी बघितले, मागच्या 8 दिवसापूर्वी जी टुर्नामेंट होती, प्रत्येक मॅच मध्ये 12-15 षटकार भरायचे. दोन विनिंग मध्ये 17-17, 18-18 षटकार. एका दिवसाला मी 100च्या वर षटकार पाहिले. कोण पण एकाने षटकार मारतोय, तर तसं नाही पाहिजे. एखादा चांगला फलंदाज ज्याच्यामध्ये खरं तर म्हणजे सिलेक्शन आहे, मेरिट प्रमाणे खेळणारा फलंदाज एका मॅच मध्ये कमीत कमी 3 ते 4 षटकार गेले पाहिजे. अशी खेळपट्टी पाहिजे. आणि इथे मात्र आपण बघतो आजिवली संघ अतिशय कमी धावांमध्ये त्यांचा डाव आटोपलाय. 5 फलंदाज बाद झाले. 21 धावा जिंकण्यासाठी छोटंसं आव्हान. 24 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे ती निवडणूक पोचलेला. ऋतुमाळी साहेब, असं वाटलेलं की हा सामना दणकून करायला मिळेल, पण तुम्ही इकडे बसा. ऋतुमाळी साहेब बसा. यानंतर आपले संतोष चौधरी साहेब हा शेवटचा म्हणजे निर्णायक सामना आहे. ऋतुमाळी साहेब, आपण बघतोय की धावा फलकावर फक्त 21 धावा जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 24 चेंडू 22 धावा. रामचंद्र सोनकर यांच्या बरोबर बसलेले आहेत. पुढे बोलताना दिसतात प्रकाश पाटील आहेत. पुन्हा एकदा थोडंसं चेहऱ्यावर त्यांचा हास्य आहे. त्यानंतर आमचे रघुनाथ पाटील आहेत, राजू पाटील आणि दत्ता गायकर, भूषण पाटील आहेत. भोसरीचे बरेचसे मान्यवर आहेत. सगळ्यांचं नक्कीच आपण बघतोय. भोसरीचे जावई आहेत आमचे प्रकाश पाटील. रोशन जे जावई आहेत भोसरीचे, त्यांना असं वाटतंय की भोसरी संघ इथे जिंका म्हणून त्यांनी बक्षीस लावलंय का वेगळं बक्षीस आहे. तर अगोदरच्या मॅच मध्ये त्यांनी बघितली मजा भोसरीच्या खेळाडूंची, म्हणून आता त्यांनी काय केलंय की चौकाराच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं पारितोषिक, 300 प्रत्येक चौकाराला 300. आणि जर चौकारांची हॅट्रिक केली तर 1000चं पारितोषिक, आणि जर षटकार मारला तर काहीच नाही. नाही, त्यांचं सांगण्याचं मत आहे माळीसाहेब की वरून खेळत इथे रन्स बनत नाही. टेक्निकली बॅटिंग केली, जसं मयूरनी आपण बघितलं मागच्या मॅच मध्ये अगदी गॅप शॉट खेळलं, टेक्निकली बॅटिंग केली आणि संघाला विजयापर्यंत नेऊन पोहोचवलेलं. हेच सगळ्याचं उद्दिष्ट आहे प्रकाश पाटील यांचं. आणि कसं आहे की 24 चेंडू मध्ये 22 धावांची गरज आहे. फक्त 21 धावा केलेल्या आहेत. अशा वेळेला षटकार चौकार पण मारू शकतात ते फलंदाज. आता सिंगल डबल घेत नाहीत मागच्या मॅच मध्ये बघितलं, त्यामुळे त्यांनी ओळखला आणि संघ जिंकला पाहिजे या उद्देशानं त्याची पारितोषिके लावलेली आहेत. परंतु जी सलामीची जोडी मैदानात केलेली आहे मयूर पाटील आणि अखिल भोईर, अतिशय कसलेले फलंदाज आहेत, मातब्बर फलंदाज आहेत, अनुभवी फलंदाज आहेत, गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळतात. रतन पाटील ज्यांनी ट्रॉफीज दिलेल्या आहेत आम्हाला देणगीरूपानं, त्यांनी व्यासपीठावर हजेरी पण लावली नाही, खंत अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे. जर कुठे असतील रतन पाटील तर त्यांना विनंती आहे त्यांनी व्यासपीठावर यावं. रतन पाटील यांनी घडवलेली ही टीम न्यू गोल्डन पोसरी. आणि रवी देसाईंचा खुरा. रवी देसाई आणि रतन पाटील हे दोन जे पोसरीचे जे खंदे समर्थक आहेत ते नेहमी त्यांच्या पाठी असतात. पोसरी गाव त्यांच्या पाठीशी असतो आणि प्रत्येक मैदानावर जाईल तिथे नंबर कमवण्याची किमया या पोसरी संघाकडून आपण गेली कित्येक वर्ष रोशन बघत आलो. इतंभूत माहिती असते आमच्या संतोष चौधरी आणि टीके माही. मग आचार्याच्या मैदानावर भोसरी आणि रसायनीच्या सर्व खेळाडूंचा अगदी जन्मकुंडली ज्याला म्हणतात ती पूर्ण वाचून दाखवू शकतात आमच्या संतोष चौधरी टीके माही साहेब. तसं रोशन जात्यावर बसलो ना की त्या ओळी आठवतात, बाहेर कुठे बसलो की त्या नाही आठवत. जात्यावर बसल्यावर त्या
आठवायला लागतात. जावे त्याचे वंशात कळे आपलं तो वंशच आता आपण गेली कित्येक वर्ष हा जो एखाद्याचा वारकरी संप्रदाय असतो, एखाद्याचा जगुरु सद्गुरू संप्रदाय असतो, कोणाचा स्वाध्याय, तसा आपला हा क्रिकेट संप्रदाय. हा शॉर्ट पिच चेंडू सरळ मारलाय, चेंडू जातोय फाईन लेग एरियामध्ये, एक सिंगल घेतलेली आहे आणि सिंगलवरच समाधान मानावं लागेल. आजिवली संघाला पण मान टाकून चालणार नाही रोशन. त्यांनी जर टॉप दिली, सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी केली, तिखट मारा केला तर या मॅच मध्ये मजा येऊ शकते. सही फरमाया 23 गेंदों 21 रनों की जरूरत है. गेंदबाज अगर ताकतवर गेंदबाजी करते हैं, अपने ताकत के साथ मैदान में उतरते हैं, तो निश्चित तौर से इस मुकाबले का चेहरा कुछ अलग दिखेगा. नक्कीच काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सुदर्शन गायकर, उलटा चेंडू, मयूरचा फेवरेट शॉट, मिड विकेटच्या वरून मारलेला हा उत्तुंग 1 धावचा चौका. देखा है मयूर पाटिल को बड़ा शॉट नहीं देते, तकनीकली बल्लेबाजी जिसको कहा जाता है. जैसे कि देखा पूरा ब्लैक एरिया है, मिड विकेट का पूरा ब्लैक एरिया पड़ा है, तो तीसरे सर्कल के ऊपर से खेल दिया 1 आउट 4 रनों के लिए. आणि जे 300 रुपयाचं जे पारितोषिक आहे प्रकाश पाटील जे जावई आहेत त्यांचं पटकावलेलं आहे ते मयूर पाटीलला, आणि रक्षात्मक पवित्रा घेतला. बघा, एका गुणवान, प्रतिभाशाली आणि एका जबाबदार खेळाडूची लक्षणं या खेळाडूमध्ये दिसतात. वेळेला केळा आणि उपासाला सीताफळ, तशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली की ज्या वेळेला चेंडू कठीण होता तेव्हा त्याला रक्षात्मक पवित्राने खेळला तो मयूर. ऑप्शनच्या बाहेरून चेंडू हातभर वळवतोय गोलंदाज सुदर्शन चक्रासारखीच गोलंदाजी करते भगवान श्रीकृष्णासारखी. एक चांगला ऑलराउंडर या आजिवलीला लाभलेला आहे आणि तो सुदर्शनच्या रूपात. जी हाँ, यहाँ से अगर देखा जाए तो इतनी ज्यादा स्वीप इंटरनेशनल क्रिकेट की बात की जाए तो शेन वॉर्न जिस तरह से देखते हैं लेग स्टंप के बाहर डालेंगे और नेक्स्ट स्टंप उखाड़ेंगे. तो देखिएगा कलाव के साथ में इसके को मोड़ा तो मैना हुई थी, और जैसे कि प्रवीण बुगाड़े कहते हैं इसी तो मैंने से लखनऊ के नवाब की गाड़ी छोटी थी. शायद प्रवीण मयूर पाटिल की यहाँ पे गाड़ी छोटी थी, अगर डायरेक्ट हिट होता तो नक्कीच कदाचित डायरेक्ट हिट झाला असतं रोशन, तरी बी मामला झाला असता, कदाचित संकटातही आला असता. मयूर पाटील मात्र आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आणि शांत डोक्याने खेळतात हे दोन्ही फलंदाज. हा चेंडू सुदर्शनचा फुलटा चेंडू फाईन लेग मध्ये आणि हा मस्त झेल, नो बॉलचा इशारा पंचांकडून आणि झेल टिपला होता. सुदैव मयूर पाटीलचा आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आहे. नो बॉल आणि 2 धावा म्हणजे 1+2 आणि फ्री हिट डिक्लेअर केलेली आहे ते अंपायरनं. जैसे की अभिषेक पाटील मराठी में कहते हैं अगोदर दुष्काळ आणि त्याच्यात हा 13वा महिना. हा अगोदर दुष्काळ तर 13 महिना असं वाटेल. झेल किती मस्त घेतलेला बघा, हवेत चेंडू होता आणि आज झेप घेऊन हा पडून घडून झेल टिपला होता. हा गॅप मध्ये मारलेला चेंडू, मयूरनं मारला चेंडू, सिंगल घेतलेली आहे. या सिंगलनं धावफला खालतो, धावसंख्या पोहोचते 9च्या उभा. यहाँ से मैं अनाउंसमेंट करना चाहूंगा टीके वाली रायगढ़ टेनिस के कैप्टन में जिनका नाम लिया जाता है मोरबी के ओंकार पाटिल यहाँ पे आ चुके हैं. उनका स्वागत करना चाहूंगा, उनको यहाँ पे बुलाना चाहूंगा कमेंट्री बॉक्स में. नक्कीच ओंकार पाटील यांना आमची विनंती राहील की आपण व्यासपीठावर यावं. क्रिकेट जगतातील रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, अलिबाग या एरियामध्ये गाजलेला हा एक मातब्बर फलंदाज आहे. व्यासपीठावरील तमाम मान्यवर मंडळी, आदरणीय उत्तम शेठ भोईर जे मराठा समाजाचे नेते, कालापूर तालुका अध्यक्ष, सन्माननीय आमदार विनायकराव मेटे साहेब यांचे निकटवर्तीय मानले जातात उत्तम भोईर, प्रभारी सरपंच अनिल पाटील, शिवाजीनगरच्या आमच्या वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ हरिभक्तपरायण संभाजी महाराज पाटील आणि गोपाळ पाटील, माजी सरपंच जयवंत पाटील, आत्याचे रमेश पाटील, सुभाष मुकादम भातानपाडा, ज्ञानेश्वर पाटील, नवीन पोस्त्री, भूषण पाटील, लबडे मामा शेडून यांचा हार्दिक हार्दिक स्वागत. हा चेंडू फुलटॉस चेंडू फक्त फ्लिक केला, हैदराबादी फटका अझरुद्दीन सारखा सिंगल रन मिळालेली आहे. या सिंगलनं समीकरण बघा 18-13 होतं, आता 18 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. तळवलीचे आमचे पाहुणे मालकर साहेब, उमेश साहेब, गोविंद पाटील, रवी भोपू महड चे माजी सरपंच आणि कसरपंच आमचे जावे यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 17 चेंडूमध्ये रोशन 12 धावा पाहिजे. यहाँ पे देखिएगा छेड़खानी करना चाहते थे गेंद के साथ, लेकिन विकेट का बटन हुआ और से पहले विकेट का बटन नहीं गोल्डन पे से टीम के
आणि रोशन, आपण या अगोदर म्हटलं होतं की हा खेळ नव्हे एकट्या दुकट्याचा, हे सांघिक आहे, एकमेकांचं सहकार्य, तुम्ही आम्ही खेळी मिळेल. तसं आमचे प्रभाकर झुंगरे साहेब किती सिनियर आहेत बघा, पण सिनियर असूनही ते सगळ्यांना सेवा देतात चहाची. आणि टिकीमाळी साहेब, मलाही चौधरी साहेब, मलाही चहा वाटायला आवडेल. कारण आजकाल चहाचे म्हणजे आपण बघतोय आपल्या देशाचे पंतप्रधान पूर्वी चहा असे विकायचे. म्हणजे चहा वाटणं एक मोठी गोष्ट, प्रतिष्ठेची गोष्ट आहे देशासाठी आणि प्रत्येकासाठी. कोणतंच काम छोटं नाही, कोणतंच काम छोटं नाही. तुम्ही जर छोट्या कामाला वेगळ्या पद्धतीने केलं तर मोठं व्हायला वेळ लागत नाही. नक्कीच आपण बघतो इस दौरान नए गेंदबाज के रूप में गेंदबाजी करेंगे. देखिएगा सुरक्षात्मक रूप से इस गेम को खेला है. एक रन के लिए जानते हैं बल्लेबाज बड़े शॉट नहीं खेलने चाहिए. वैसे भी प्रकाश पाटिल ने बड़े शॉट के लिए तो इनामी राशि नहीं दादा. रोशन पाटील ते म्हणतात ना की चप्पल विकून बाटा झाला, लोखंड विकून टाटा झाले, तर आपण चहा विकून मोठे व्हायला काय हरकत आहे. ओमकार आणि महेश दळवी यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर या. चला, शॉर्टपिच चेंडू, कट केला चेंडू जातो सरळ स्क्वेअर लेग मध्ये, सिंगल घेतली, दुसरी धाव, जोरात धावता, 2 धावा धावून पूर्ण केल्या, तिसरी पण धावून पूर्ण करतायत मयूर पाटील आणि त्याचा सहकारी मनीष तात्रे. या 3 धावांनी समीकरण रोशन थोडंसं बदललेलं आहे. 15-11 होतं, आता 14 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. मुकाबला बिल्कुल नजदीक आ चुका है. मैं कहूंगा 14 रनों की जरूरत है. नहीं कहूंगा ये मुकाबला जीता है इस वक्त न्यू गोल्डन कोस्ट टीम ने. नहीं कहूंगा ये मुकाबला जीता है जुली टीम ने. अभी भी कश्मकश वही ताकत लगा सकते गेंदबाज अपनी तरफ से. नक्कीच जर ताकद लावली गोलंदाजांनी तर या मॅच मध्ये मजा येईल. 1-2 धावा फक्त या षटकामध्ये गेल्या तर हा सामना कठीण होईल कोसरीला. वाईट, कदाचित वाईट, पंचांचा वाईट बॉलचा इशारा. या वाईट बॉलनं धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते ती 15 जिंकण्यासाठी. आता रोशन तसं बघितलं तर 14 चेंडूमध्ये 7 धावांची गरज आहे. 14 गेंदों 7 रनों की जरूरत. प्रत्येक हर एक 2 गेंदों के ऊपर 1 रन की जरूरत है. इस दौरान 1 रन मिलेगी. अब 1 गेंद और निकाल सकते, ऐसे नहीं कहा जा सकता कंचन बलकर. 2 गेंदों के ऊपर 1 रन की जरूरत है. इसका मतलब ये नहीं होता टिकीमाली साहब ये गेंद और निकाले बल्लेबाज नाही. आणि अटॅकिंग फिल्डिंग तरी कुठे लावले, सिंगल वाचवण्याचा प्रयत्नच केलेला नाही. त्यामुळे सिंगल डबल घेणं फार सोपं जाते ते कोसरी संघाच्या फलंदाजा. आता लावलाय मला वाटतं क्षेत्ररक्षक सिलिमेड ऑफला एक खेळाडू लावलाय, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन आणि गलीचा खेळाडू थोडासा पुढे बोलवला. पेटचा कॅप्टन तयार राहा, पेटच्या कॅप्टनने तयार राहायचं. हा क्लिक केलेला चेंडू सिंगल मिळते. हे षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतो आणि 12 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. रोशन, आपण बोलत होतो या झुंगरे काकांबद्दल की जे स्पीकर वाले पण आहेत ना, ते मंडप आहे ना. हा, मी लग्नात बघितलं आमच्या काकांकडे. माझे पण नातेवाईक कसाईखानमध्ये राहतात. माझे काका आहेत मोतीराम, त्यांच्याकडे आम्ही मंडप आणि स्पीकरच्या वेळेला त्यांना मी बघितलेलं. भरपूर कष्ट करतात. वारकरी संप्रदायातील आमचे झुंगरे पक्वाद वादक आहेत, सुंदर असं पक्वाद मृदंग वाजवतात. आणि यांच्या बरोबरीनं जी खरोखरची मुलं, जी तरुण पिढी काम करते त्यामध्ये दत्ता गायकर, कौस्तुभ पाटीलचं तर आमच्याकडे भरपूर लक्ष आहे. म्हणजे व्यासपीठावर काय कमी पडतंय, कॉमेंटेटरना काय कमी पडतंय, प्लेअर लोकांना काय कमी पडतं याकडे त्यांचं लक्ष. प्रशांत पाटील त्यांचे सहकारी, त्यानंतर रेवनाथ पाटील, रामचंद्र झुंगरे, संतोष पाटील, राजू तांडेल पण भरपूर मेहनत घेतात. संतोष पाटील, अजय घरत, सुनील पाटील आणि किरण पाटील यांना पण आपण मनापासून रोशन धन्यवाद देऊया. जी हाँ, कौस्तुभ पाटिल हो, प्रकाश पाटिल हो, बेहतरीन मेहनत करते हुए. यहाँ पे देखिएगा लोअर फुल टॉस गेंद थी, इस गेंद के ऊपर 1 रन बना ली है और चाहते हैं कि आने वाले 11 गेंदों के ऊपर 4 रन है. मुकाबला लगभग यहाँ पे समंदर की रेत की तरह हाथ से फिसलता हुआ जुली टीम के. नाही, नक्कीच हातातून निसटत चाललेला आहे. जशी वेळ निघून चाललेली आहे तसं सामना त्यांच्या हातून निघून चाललाय. हा चेंडू, शॉर्टपिच चेंडू, मान्य ना, आपलं रौद्र रूप धारण केलं आणि
टाकला विजयी झालेला तो न्यू गोल्डन भोसरी पेटचे कॅप्टन आणि न्यू गोल्डन भोसरीचे कॅप्टन त्याला टास्क करण्यासाठी या लगेच स्टेजवर और इस मुकाबले के लिए नारंगनाथ से नवाजा जाता है जिन्होंने बेहतरीन पारी खेली है गेंदबाजी करते हुए 6 रन देकर 2 विकेट लिए थे और बल्लेबाजी करते हुए 12 रन बनाए थे वो एक नए बल्लेबाज जो इस मुकाबले का हीरो हुआ है मयूर पाटिल प्लीज कम ऑन द स्टेज एंड टेक योर प्राइज। मयूर पाटिल के लिए जोरदार तालियां होनी चाहिए। जेके पाटिल साहब उनके हाथ से इस आखिरी मुकाबले का टॉस होगा। प्रकाश पाटिल जिनकी तरफ से 300 रुपए का इनाम और इस मुकाबले के मैन ऑफ द मैच के हकदार मयूर पाटिल के लिए जोरदार तालियां होनी चाहिए। पटाखे जो बजा रहे हैं वो नीचे की तरफ मत रखिएगा, इस तरह से फुटते हैं फिर। आमचे जयवंत पाटील माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे। मयूरला आमचे जावई प्रकाश पाटील भोसरीचे जावई यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे।